तुम्हाला जर का असं आम्ही बाहेर सोडलं तर तुम्ही बाहेर जाऊन पब्लिक मध्ये स्क्रिप्ट सांगणार हो, आणि त्याने काय होणार, आपला पिक्चर फ्लॉप. पण काय पण म्हणा बरं का, तुम्ही ऍक्टिंग लय भारी केली. आम्हाला तर कुठल्या गोष्टीचा आनंद आहे माहिती का, तिकडं सगळं ते शितलीवरती आले असं. तुम्हाला तुमच्या अभिनयासाठी ऑस्करच द्यायचे. अँड द ऑस्कर गोज टू हर्षवर्धन मदर. टेक इट. सॉरी बरं का, हात बांधले. असू दे. लाज नाही वाटत का तुम्हाला? नाही. आई साहेब, आम्हाला लाज नाही वाटत, उलटा आम्हाला का नाही मजा वाटती. अहो किती साधी माणसं आहेत ती, आणि त्यांना तुम्ही असं बोलायला लावलं मला. आई साहेब, तुम्ही लय सेंटी राव, कशाला एवढा विचार करता? हा, अभी तो पिक्चर बाकी है. तुम्ही विलन होता, आणि विलन असाच असतो, एकदम डेंजर, म्हणून लोक त्याला शिव्या देते. पण तुम्ही ऍक्टिंग लय भारी केली बरं का, लयच भारी. म्हणजे आम्ही दिलेल्या स्क्रिप्ट मध्ये नसलेली वाक्य तुम्ही घेतली. क्या बात आहे, वा. हर्षी फार होते. ठीक आहे, सॉरी सॉरी म्हणतो आम्ही. तुम्ही काय देशमुख, तुम्ही असली कशाला काम करताय? अजून किती दिवस आम्हाला असे डांबून ठेवणार आहेत? डांबून हा, पुढचा सीन लिहिला का नाही, लगेच तुम्हाला रिलीज करतो. देवा शपथ, मला पण माहित नाही पुढं काय होणार. भले आम्ही लेखक असलो तरी नाही माहिती. लक्षात ठेवा, एक ना एक दिवस हे सगळं तुम्हाला फेडायला लागणार आहे. फेडतो, आईला फेडतो, सगळं फेडतो, फेडणार, व्याजा सगळं फेडतो, मग तर हॅपी. हा, कसं आहे आई साहेब, आपण लिहिलेल्या पिक्चर मधल्या हिरोच्या एंट्रीची वेळ झाली आता. पब्लिक तिकडे ताटकळत बसली असं, आणि हिरो जरी असलो आम्ही तरी लेट केलेला आम्हाला आवडत नाही. शेवटी टायमिंग महत्वाचं. हा, तुम्ही बसायचं देवा देवा करता, आम्ही येतो जाऊ ना. इकडे जेडे. काय मग काय करू तर जीजी, एवढं सगळं झालं तरी तुम्ही मुख गिळून बसलाय. आज नातीसाठी माफी माग म्हणून एक शब्द तरी निघाला का तुमच्या तोंडातनं? नाही नाना, आज त्यांनी एवढी तुमची लायकी काढली, काय बोलली ही? नाही, काय म्हणायचं होतं, नुसतं मला माफ करा, माझं चुकलं, एवढंच म्हणायचं होतं ना. एवढं म्हणली असती तर काय जीभ चढली असती का हिची? हो, माझ्या लेकीचं लग्न तरी वाचलं असतं, पण नाही, नुसती आदर्श सून, वळणाचं पाणी वळणालाच. पुष्पे, अगं किती बोलशील? वय, मीच लगाम घालते. अगं पोरी, तू नको रडूच बाई, रडून काय होणार आहे तवा? अगं ज्यांना कळलं पाहिजे त्यांनाच आपली किंमत नाही. आपलं सुख कशाला कुणाला बघवतंय बाई? आपण दोघी गळ्यात धोंडा बांधून हिरीत उडी मारू, तेव्हाच यांना चैन पडल. हो मामी, मी माफी मागणारच होते, पण तो भैया काही झालं की त्यांच्यावर यायचं, हे ठरलेलंच आहे का तुझं? पण आता माझं बी ठरलंय. शितले, बॅग भरायला घ्यायची आणि ह्या घरातलं चालतं व्हायचं. पुष्पे, अगं उगाच टोकाचं बोलू नकोस तू. मग आता कशाची वाट बघायची मी? मरायची वाट बघू का? ती काय नाही, मला ही या घरात नाही पाहिजे. पुष्पे आणि अजिंक्य, एवढं तुमच्यासाठी आम्ही झिजलो, त्याचं ही असं पांग फेडलं तुम्ही. ती काय नाही, आता हितनं पुढं तुम्ही आणि तुमची बायको दुसरीकडे सोय करायची.
पुष्पे, अगं तुझ्या एवढंच मला बी वाईट वाटतंय, पण यांना बोलण्यात काय अर्थ आहे का? तू जरा शांत हो की. मी काय म्हणते, आम्ही शीतलला घेऊन त्यांच्या घरी जातो, वाटल्यास त्यांची माफी मागतो. अहो, एवढ्या सगळ्यामध्ये शीतलला बी काही सुधारलं नसतं. तसंच करू. नाही ना, मी जाऊन आलो त्यांच्या घरी. काय म्हणले त्या? हे बोललो त्यांना, पण त्यांची काहीच तयारी नव्हती. तयारी नव्हती म्हणजे? मी म्हटलं मी माफी मागतो, वाटलंच मी सॉरी म्हणतो, पण नाही, त्या तशाच अडून होत्या. हवा अडून बसतील नाही तर काय करतील? आणि काय हो अजिंक्य, मगाशी तुम्ही पळत गेले ना त्यांच्या माग, त्याच्याऐवजी तुमच्या बायकोला नाही का समजून सांगता आलं तुम्हाला? तिला पाठीशी घालताय तुम्ही, मग कशा ऐकतील त्या? अगं पुष्पे, आजीचं काय चुकलं होतं सांग बघू बरं. ते भैयाच म्हटलं की नाही, आधी सगळं झालं गेलं मिटवून टाकू, नवीन नातं सुरू करू, आणि आता हे काय परत? अहो पण ती त्यांचं झालं, आई साहेबांचं काय? पण जाऊ दे, तुम्हाला सांगून काय उपयोग आहे म्हणा. तुम्हाला तर पुळका तुमच्या नातवाचा नाच सुनतच येणार. आणि काय हो, तुम्ही एवढं पोटच्या पोरीचं दुसऱ्यांदा लग्न मोडलं तरी एका शब्दाने बोलला का तुम्ही? मला कळतंय, पण तू करा, अजून लाड करा. माझा आजान, माझी शीतल. अगं या दोघांना बोलण्यात काय अर्थ आहे ग? हा, त्यांनाच करायचं नसलं तर? नसल करायचं म्हणजे? त्या काय बोलल्या ते ऐकलं का तुम्ही? हिने माफी मागितली तरच मी लग्नाला संमती देईल असं म्हणल्या का नाही त्या? अगं पुष्पे, ही कसली आठ म्हणायची सांग बघू बरं. अगं ही चक्क अडवणूक झाली बघ. आठ म्हणजे काय हो? काय दागिनं मागितलं का घोडागाडी मागितली? साधी निस्ती माफीच मागायची होती, ती मी नाही केलं हिने. माझ्या पोरीच्या वाटोळ्यावरच टपल्यात. आता माझी पोरगी अशीच राहणार वाटतं. आता आता हे बी गावभर झालं असेल, दोनदा लग्न मोडलं. आता काय करू मी? काय इज्जत राहिली माझी? अगं पुष्पे, थांब जरा, सगळं विचार करू, बघू काय होतंय ते. अहो एवढं रामायण घडलं, आता काय व्हायचं राहिलंय तवा? सगळं सगळं सुखासुखी चाललं होतं आमचं. हे आमच्या घरात आली ना, आमच्या नशिबाला असं आलं. सगळं हिच्यामुळे घडतंय.